धोरकीन शिवारामध्ये पांडुरंग जिजा मुळे पाटील, विशाल मुळे यांचे वडील यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण मागच्या 15 दिवसापूर्वी फळ फुगवणीची ट्रीटमेंट केली होती आणि आज आपण 15 दिवसानंतर त्याच बागेमध्ये वापस आलेलो आहोत बघायला की आपल्या ट्रीटमेंट नंतर फळ फुगवणीमध्ये किती बदलाव झाला आहे। झाडं 5 वर्षाचे आहेत, रोपटे आहेत, फळ संख्या कमी आहे। योगेश मस्के सर सोबत आहेत। आपण त्याच झाडाखाली जाऊयात जिथून आपण फळ काढले होते, म्हणजे आपल्या लक्षात येतं की एक्झॅक्ट अंतर किती आलंय। सोबत आपण अशा पण झाडांचं काढूयात जिथं आपण ट्रीटमेंट केली नव्हती आणि त्या झाडांमध्ये काय बदलाव आहे हे पण आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। रॉंग लावलं पण ते रॉंग लावलं ते ही लाईन रॉंग नाही, बरोबर आहे ना। इकडे लाईन आहे हे पहिलं मुळीच आहे ते, हे पहिल्या झाडाचं आहे। जिथं अशी पण एखादी लाईन आहे का जिथं आपण नाही सोडलं? नाही, का आपण सगळीकडेच सोडलं? सगळीकडे सोडलं गेलं आहे। सर मग 3 साईजचे फळं काढू आपण। हां, आपण तिथे घेतले। हां, कुठे घ्यायचं हे गवत जास्त आहे का बाग? कमी आहे आपलं गवत कमी। आपण ह्या झाडांचे फळ काढले होते त्यावेळेस। हो, हे नंबर सेकंडचे होते। कोणत्या झाडाचे? हे काय खून आहे ना, पन्नी बांधली। अच्छा, हां, पन्नी बांधलेलं। हां, त्याचेच घेऊत मग। त्याच घेऊ मग। चालेल। कुठे आहे ते? हे काय समोर फळ तिथून घेऊन येऊयात, तिथं खूप आम्ही आणतो फळ। गवत झालेलं आहे। कुठे? हा, ते सेकंड झाड हे का? आरामात। तेच पन्नीवालं झाड होतं। हो, खून केली ना पण। बरं, काही बरं झाड आहे फक्त कसं आहे, गावचा वायामुळं तुम्ही पाहायला नाही झाडाचा निर्णय झाली ना आता पुढच्या वर्षी पाहा तुम्ही। एक मध्यम, एक लहान आणि एक मोठं घ्या। मागच्या वेळेस आपण साईज घेतली त्यावेळेस सगळ्यात छोट्याचं वजन 150 ग्राम होतं। हा, 150, जे सगळ्यात मध्यम आहे त्याचं 200 आणि सगळ्यात मोठ्याचं 300। तर अशा 3 प्रकारचे आपण फळं घेतले होते। तर आपल्याला ट्रीटमेंट करून 15 दिवस झालेत। काय म्हटलं? 250 होतं साऱ्यात मोठ्या फळाचं। हा, नाही, 300 नव्हतं। नाही, 250 होतं का? हां, 150, 200 आणि 250। 150, 200 आणि 250। हां, 255 होतं, राईट। हा, काय म्हटलं? साईज सापडा छोटी। शोधा म्हणजे सापडेल, नाही तर बागेत दुसरं एखादं छोटं बघा। झाडाचं बघू आपण।
तर जिजा ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट सुरू केली, साईज आपण वजन घेतलं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? खरं सांगू मी, मला विश्वासच नव्हता का आपलं झाडाचं तुमचे याने वजन वाढेल म्हणून. अच्छा, मनात ती शंका माझ्या. बिलकुल. मी म्हणलं ठीक आहे हो, चला करायला काय हरकत नाही म्हणलो. म्हणजे एक शेतकरी म्हणून नवीन एक्सपेरिमेंट आपण करूयात, हा तुमचा विचार होता. अच्छा, बघू सर, छोटं आहे. आता सगळ्यात छोट्या फळाचं वजन आपण बघूयात, जे 150 होतं. आपल्याला सध्या छोटे फळं मिळाले नाहीत. हे 228 आहे. सगळे साईज सारखेच झाले जिरं. हे मध्यम आकाराचं आपण समजू. हे आहे 279 ग्रामचं, 97. 297 ग्रामचं, म्हणजे 300 ग्राम. हा, जनरल राऊंड फिगरमध्ये. आणि सगळ्यात मोठं जे दिसतंय ते 292. म्हणजे तेच 300 आपल्याकडं 300चं मॅक्झिमम आहे. आहे. जे मागच्या वेळेस आपल्याला जे सगळ्यात मोठं मिळालं होतं ते 255चं मिळालं होतं. सगळ्यात छोटं 150चं आणि मध्यम 200चं. म्हणजे आपल्या बागेमध्ये ॲव्हरेज साईज 250च्या आसपास झाली. ॲव्हरेज लहान मोठं आणि मध्यम सगळे मिळून जर बघितलं आपण तर 150, 250 आणि किती होतं? 150, 200, 250 होतं. अच्छा, म्हणजे 150चं पण 250 वर आलं आहे की नाही? 200चं पण 250 वर आलं आणि 250चं 300 वर गेलं. असं झालं आहे ना. 50-60 ग्रामने समजा वाढ झाली त्याच्यामध्ये. आणि आपल्याला ट्रीटमेंट करून जवळजवळ 15-16 दिवस झालेत. 15-16. आणि आपल्या ट्रीटमेंट नंतर जवळजवळ 8 दिवसानंतर त्याचा इफेक्ट दिसणं सुरू होतं. म्हणजे मागच्या 8 दिवसामध्ये आपली फळफुगवणी झाली. आणि अजून 40 दिवस, हा तुम्ही 45 दिवस सांगितले. 45 दिवस म्हणजे टोटल 45 दिवस, तर अजून 40 दिवस तुमची फळफुगवणी होत राहणार. 30 दिवस फळफुगवणी होत राहील. म्हणजे कवडी पडेपर्यंत फळफुगवणी होत राहते. आणि त्यात विशेष म्हणजे बंपर पण नाही झाला सर. हा, फळ साईज कमी असली, फळाला क्वालिटी चालू झाली बघा, ही जी चमक आहे. कारण काय होतं, जिथं फळ साईज कमी आहे तिथं ट्रीटमेंट मधून काय होतं, बंपर होतं. बंपर तर आपल्या फळ संख्या जर कमी असेल तर मग फळ संख्या असल्यानंतर तसं आपल्याकडे नाहीच आहे. ही सगळी क्वालिटीची ना आपल्याकडे. जिथं समाधानी का तुम्ही? समाधानी. चांगलं वजन आलं तुमचं? चांगलं वजन आलं. जे 10-11 हजार रुपये खर्च झाला त्याचा सीन नाही आला. थोडक्यात म्हणजे आपण जे खर्च करतो त्याचं बेनिफिट काही होईना आपल्याला भेटतोय. बरोबर. जिथं आपण खालच्या पट्ट्यामध्ये पण एकदा जाऊन बघूयात, तिथंही एकदा वजन घेऊयात आपण. तिकडे पण जाऊ. हा, खालच्या पट्ट्यामध्ये जाऊ. तिकडं 140चा प्लॉट येतो. हा, इकडे जरा थोडं झाडही कमकवत आहे. हो, तिकडचे झाडही चांगले आहे की नाही? हा. आणि आता इकडे गवताचं प्रमाण जास्त आहे, तिथं जरा प्रमाण कमी. आपण सरासरी 10,000चा खर्च केला तर आपल्याला त्याच्यातून 15,000चा फायदा झाला. 5,000 प्रॉफिट मध्ये आपण औषध मारलं. 8 दिवसामध्ये अजून 40 दिवस काम करायला औषध. 40 दिवस आपण काय करायचं, 8 दिवस एवढं जरी राहिलं तरी आपण समाधानी. नाही ना, अजून नाही ना, घर नाही अजून. नाही, गळ कुठंच नाही. साईज जी येऊ लागली तिथं सारखी व्हायला लागली. साईज सारखी होऊ लागली, मोठी, आणि गळ नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. शेतकऱ्याला जे मोठं टेन्शन असतं की सगळ्यात मोठं टेन्शन गळी. हा, आणि त्या गळीमुळेच आपल्याला कमी भावात जे आपल्याला 2 पैसे भेटणारे असते ते भेटत नाही. हा, लवकरात लवकर शेतकरी काढून टाकतो. भावाची अपेक्षा असते बाबा, पोळ्यानंतर भाव वाढेल, दसऱ्यानंतर भाव वाढेल. ती जर असली तर मग माणसाला बेनिफिट भेटत नाही. आणि जिजा हे फक्त फळ फुगवणीचंच नाही, तर त्याच्यासोबत तुम्ही जे स्लरीचं काम केलं ना. स्लरीचं काम चालू आहे तुमच्या म्हणण्यानुसार. स्लरीचं सरासरी महिना 1.5 महिन्याला एक होती आपली. अच्छा. हा, तर आहे असं विचार 15 दिवसाला महिन्याला घेण्याचा. पण लाईटचे प्रॉब्लेम, आपले प्रॉब्लेम, लेबर प्रॉब्लेम, 1.5 महिन्यावर जाऊ राहिली ती. कधी कधी 2 महिने होतात. आता जिजा बाग द्यायच्या वेळेस हे याला कटर मारून घ्या. ब्रश कटर लगेच मारायचं आहे. हा, आणि गवत दाबून घ्या याला. म्हणजे बरोबर पावसाच्या काळामध्ये चांगलं खत बनून जातं त्याचं.
आता इथं कुठलंही काढा. जागा आहे का उभा राहायला तिकडं? फळांची एवढी संख्या असताना सुद्धा तर लहान आकाराचं इकडं पण भेटाय ना काय? चांगली साईज झाली. या इकडे 3 काढले सर. किती फळ आहे तरी साईज बघा ना सर. सगळीकडे सारखीच साईज आहे. गोड झालं का फळ? एवढे थांबत थोडं जे झाले होते. हे बघा इकडचे 3 फळांचं बघू आपण. सगळ्यात छोटं आहे 235. आता हे दोन इथं गॅस होय ना मला. ही आहे 323. हे 300 350 353. म्हणजे काय आता बाग काढायच्या अगोदर काय 400 पर्यंत पोहोचतं काय ॲव्हरेज फळ? आपलं तर टार्गेट आहे पुढच्या वर्षी 500 ग्रॅमचं एक फळ व्हायला पाहिजे. आणि बरं का जिजा तिकडचे झाडं थोडे पिवळसर आणि लहान झाड आहे की नाही, थोडे कमकुवत झाड आहे कमकुवत आहे. त्याच्यामुळे तिकडे ॲव्हरेज, पण इकडे ॲव्हरेज चांगलं वाढलं कारण झाडाची ताकद चांगली, चांगली पानं हे ते सगळ्या गोष्टी आहे की नाही. तर इकडे आपल्याला चांगली वाढ भेटली. 70-80 ग्रामने वाढ पुढच्या भेटली. वर्षी अपेक्षित आहे हो 500 ग्रॅम पर्यंत फळ जाईल. 70-80 ग्रामने इकडे वाढ झाली जिजा. तर जिजा तुमचं बागाचं कसं नियोजन राहिलं मागच्या 6 महिन्यामध्ये? आपली ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतरच खरं सुरुवात झाली. कारण तो झाड एवढे खराब कशामुळे झाले? खराब आपलं 2 वर्ष शेती पडीत मध्ये म्हटलं तरी चालेल. आपल्या प्रपंचिक अडचणीमुळं, अच्छा अच्छा अच्छा, घरात दुखण्याचं कारण, घराच्या गोष्टीमुळे. हा त्याच्यामुळे 2 वर्ष शेतात येणंच नाही झालं माझं. अच्छा अच्छा. म्हणजे असंच राम भरोशी जे करते फोनवरती सांगून आपल्याला पण ट्रीटमेंटला त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर 3 महिने झाले आपल्याला ट्रीटमेंट. 3 ते 4 नाही, जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास. फेब्रुवारी मध्ये आपली सुरुवात झाली फेब्रुवारीमध्ये. आणि तिथं पुढे झाडात प्रगती दिसायला लागली. झाडं खूप पिवळे झाले होते, त्याचा आपण पहिली फवारणी केली होती त्याला. खूप पिवळे म्हणजे अति पिवळे होते, पाण्याची संख्या कमी होती. त्याच्या अगोदर तर आपली गुंडी झालीच होती तयार. हा पातळच माल होता. मला म्हणजे कमीच फूट होती आपली. आता काय झाडात प्रगती झाली का? प्रगती झाली आणि वजनात तुम्ही खुश आहे? वजनात सुद्धा आहे. साहेब बाकी शेतकऱ्यांना काही मेसेज तुमचा जिजा? मेसेज काही नाही, तुमची ट्रीटमेंट अवश्य घ्यावं. मी अच्छा, अवश्य घ्यावी. अवश्य घ्यावं. नाही, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना शक्य होत नाही आम्हाला बोलून. अनुभव घ्यावा आणि शेतकऱ्यांनी अनुभव घेत राहा. तुमचाच नाही आणखीन दुसऱ्याचा भेटला भाऊ. तुमच्या ट्रीटमेंटमध्ये काय त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक आहे. आणि तुमचा खर्चही तसा तर बघितला, बाकीच्या बघितलं तर तुमचा त्या मानाने खर्च कमी होतो. सरासरी तुमचं 70-80 रुपये प्रति वर्षाचं झाड पडतं आता माझे 5-6 महिन्यातल्या अनुभवानुसार. आणि बाकीचं जनरल आपलं NPK तर असतंच. ते कोणीही जरी सांगितलं तेवढं करावंच लागतं आपल्याला. तुम्ही नाही बी सांगितलं तर आम्हाला शेतकऱ्याला ते करावंच लागतं NPK. चल, तरी शेणखतावर जास्त जोर असावा. शेणखत, स्लरी, शेणखत आणि स्लरीवरती जास्त. चालेल, धन्यवाद जिजा. धन्यवाद. राम राम.